मम्मी हा अगं आवरलंय मी, तू का कर आवरते? आवरलंय पण आहे ना अजून घरात काय नाही काय काम भरपूर आहेत ना, का थोडी आहेत काम तवा घरामध्ये? करते ना ग, तू का सारखी ओरडत राहती? ओरडत राहते तू, काम करते का थोबडे? घर तुला दिसत नाही का आता स्वच्छ? बघ बरं दिसत नाही घर का? किती स्वच्छ आहे आता, किती लय स्वच्छ आहे ग. नुसती ओरडत राहते जवाना तवा. हा जवाना तवा ओरडत राहती. तुला काय तवा, तू काय काम धंदा करत नाही काय नाही, माझ्या डोक्याला वैताग असतो नुसता, कळलं ना? मग कोण करतं? मी नाही करत तर. कोण करत कोण नाही, तू काय करत नाहीये, मी सगळं करते काम. बघ घराकडे बघ जरा, किती स्टेबल आहे, किती नीट लावलेलं आहे. हो, तू एक तरी ह्याला हात लावते का कशाला? तुला हात लावू देते का कशाला मी? हात लावू देत ना, मग पाय लावू देते का? हा हात नाही लावू देत तर पोराचे कपडे तसेच पडले ढीगभर, 5-6 दिवसाचे कपडे पडले. त्या पोराचे धुवून आहे तर राहून दे तिथं तसेच. मी नाही धुवणार त्या कपडे. नको धुऊ त्याचे कपडे, राहू दे. हा मला इथं वायरीने मारतो आणि त्या कपडे धुवू का मी? त्याचे कपडे धुवूच नको, मी पण धुणार नव्हती त्या सुमितची कपडे, पण उगाच मी धुवायला आली. ती कशी पडल्यात, 5-6 दिवसापासून कपडे पडल्यात. मला वाटलं आज धुईल उद्या धुईल, पण तो काय धुत नाही कपडे, माहितीये का? म्हणून आता मजबुरीने, आता आई आहे ना, मग ती बघवतोय का कपडे पडलेली, म्हणून ती कपडे मी आता धुवायला आली. नाही तर मी धुवायची काही गरज नाहीये माझी, कळलं ना? एवढं काय बोलतोय हा? आईला बोलायचं त्याला कळत नाही का? बहिणीला बोलायचं कळत नाही, बहिणीला मारतोय हाणतोय, मम्मीला कसला बोलतोय हा? कॉलेजला जात नाही काय नाही. माझे पैसे का फुकट आलेत का तुम्हाला? मी कमवून तुम्हाला घालती म्हणजे काय आरोप करासाठी नाहीये, कळलं ना? तुम्ही कामाला गेले ना मग कळलं. एक दिवस गेलता ना झाडू पोछायला, मग कसं होतं हा? एकच दिवस गेला झाडू पोछायला, दुसऱ्या दिवशी लगे घरी राहिला आणि काय म्हटला, मी जात नाही आता, मी जातो कॉलेजला. कॉलेजला गेला 2-3 दिवस, आता म्हणतो मी कॉलेजला जातच नाहीये. हा ITला एवढा पैसा भरला, कॉलेजला एवढा पैसा भरला, कॉलेजला बी जात नव्हता, कस तरी पास झाला. नंतर ITला घातलं तर ITला पण तसं कामाला पाठवलं, मी जातो कामाला, मी जातो कामाला. काय गेला कामाला? काय नाही गेला. एक दिवस गेला की म्हणलं लय कंबर दुखायला आली, लय काम करून घेते हा. त्यामुळे त्याला मला खायला पण नाही घालायचं आणि त्याला त्याची कपडे पण नाही धुवायचे. पण आता मी ना धुवायला लागली लय मजबुरीने. लाड भोगायला लागलाय का? लय लाड लाड आहे ना, तो लाडच कमी करायचा आहे आता. माझा एवढ्याशा लहान वयात तो किती घाण शिवाय देतोय, त्याचं काय नाही, शिकाय नाही ना काय नाही. घाण शिवाय देतोय, त्याला लाज वाटली पाहिजे आपल्या बहिणीला आईला. एवढ्या घाण टेन्शन देतोय, त्याला अक्कल आहे का जरा? अक्कल असतं. तो बाबा फुगवतो ना, बाप म्हणणार, तो तर कधी खायला प्यायला देत नाही, कधी हप्ते बिप्ते काय ही भरत नाही त्याचं काय कॉलेजचं वगैरे. फक्त तो फुगवतो मम्मीला कसं बोलायचं कसं नाही. स्वतः तर बाहेर फालतू वागतो, पण पोराला पण शिकवायला लागला आता. हा आज सण असल्यासारखं आहे का घरामध्ये? सांग बरं, सण असल्यासारखं आहे का घरामध्ये? नाही ना. तिला 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 देऊन आला सगळं, साडी बिडी, घरात राशन फिशन. हा 20 वर्षाचा संसार त्यांनी बरबाद केला, उद्ध्वस्त करून ठेवला त्यांनी नुसता. हा ती तर नीटकी राहणार आहे का? नाही नीटकी राहणार ती सुद्धा, अशीच मरणार ती पण, माहितीये का? लोकांचा 20 वर्षाचा संसार दुसऱ्याचा घास काढायचा, त्या लोकांच्या तोंडात आपल्या तोंडात आपल्या घशात घालणं हे चांगलं नसतंय, माहितीये का? तिला पाहिजे होता ना चांगला टाग्या, तर तिने काय करायचं होतं ना, चांगला यंग पोरग पकडायचं होतं. पण लोकांचा संसार उद्ध्वस्त नाही कधी करायचा, माहितीये का? आज सण आहे, आज भुगे, उद्या संक्रांत आहे, पण त्या संक्रांतीच्या दिवशी माझ्या घरात सण नाहीये. हा कुणामुळं? त्या बाईमुळं. आज किती वर्ष झालं, 7 वर्ष झालं तिने माझ्या घरात तमाशा लावलाय. हा माझे नवरा लिकरू सगळं तोडलं. हा तिला लाज वाटली पाहिजे जरा थोडी, मनाची ना जाण्याची. येंग होती ना म्हातारा घडी, तिने कशाला पसंत करायचा? हा त्या जेवढ्यापाशी काय मरणाचा दारू पितोय, काम करत नाही काय नाही. हा काम केलं की तिची भरती करतोय. हा काय आपली भरती करतो का? आज मी किती वर्षापासून काम करते, तुमचं शिक्षण करते, तुमचं खाणं पिणं करते, सगळं करते मी. हा आज त्या बाईनी काम केलं की तिच्याकडे घालतोय, तिच्या मड्यावर घालतोय. ती नीट मारताना नीटकी मारणार नाही. एखाद्याचा तळतळा लेकरा बाजी तोंडातनं घेणं आणि एखाद्या लेडीचा तळतळा घेणं हे चांगलं नसतंय, माहितीये का? माझा एवढा संसार चांगला चालला होता, तिने माझ्या संसाराचं वाटलं केलं. 20-22 वर्षाच्या संसाराचं वाटलं केलं. हा पण लहान नव्हता, हा त्यांनी पण वाटलं करायला. आज तो नीट नाही म्हणून तर पोरगा असं वागतंय ना. आज तो नीट राहिला असता ना तर आज पोराने असे शिवे दिल्या नसत्या, हात उचलला नसता बहिणीवर आईवर, माहितीये का? आज तो बहिणीवर आणि आईवर हात उचलतोय आणि बाप सपोर्ट करतोय. हा आणि सारखं हाकलतोय घराच्या बाहेर दोघं पण. हा मायलिकीला आपल्या इथं राहायचं नाही, तर असं करायचं नाही. आणि थोडं बी काय झालं की लगेच घर उकलतोय,
भांडी फोडतोय, कुठे खिडक्या फोड, कुठं काय कर बाप. आणि ती पोरग पण म्हणते घराच्या बाहेर निघा, बाप पण म्हणतो घराच्या बाहेर निघा. तिकडे संसार बसवला, आता इथं काय काम आहे? वरचं घर घेतलंय ना त्यांनी, आता खालच्या घरात तेवढ्याशा घरात राहतोय तर राहू द्यायचं ना आम्हाला, इथं पण राहू द्या ना तो. त्याला लाज वाटली पाहिजे जरा थोडी, मनाची नाही जाण्याची. कुठं ना कुठं आम्ही करून खातोय ना, तुला आम्ही त्रास देतोय का? त्या बाईची माफी मागायला लावली मला की इथून पुढे मी काय बोलणार नाही बाबा, तू ती बघ म्हणून. मग आता का मला त्रास देतो कारण कशासाठी? स्वतः दारू पिऊन येऊन त्रास देतो आणि पोराला पण द्यायला लावतो, आणि पोराला पण असलं फाजील केलंय. आमच्या विषयी घाण शिकवून हे करून आम्हाला शिव्या गाळी हानमार करायला लावतो. त्याला लाज वाटली पाहिजे जरा थोडीशी. आणि ती बाई नीटनिटकी मारणार नाही. भोगीच्या दिवशी माझा तिला तळतळ आहे, ती कधी नीटनिटकी मारणार नाही, किडाळ्या पूर्णच मरल. माहिती आहे का? माझ्या संसाराचं वाटोळं केलंय ना, कधीच ती दोघं पण नीटनिटकी मारणार नाही. ती पण आणि हा पण काय लहान नव्हता. हा तर 45 वर्षाचा गडी आहे. ती तरी 25-26 वर्षाची बाई आहे, 30 वर्षाची. ही 45 वर्षाचा. त्याला 2 मुलं होती, एवढी मोठी मोठी 20-22 वर्षाची पोरं आहेत त्याला. ह्याने आता असं करायचं असतं का? पहिल्यापासून पण असंच केलं ना, आता पण तसंच केलं. आजपर्यंत 20-25 बाया त्या सोडवले मी. आज सुधरल, उद्या सुधरल. त्यांनी पूर्ण वाटळच केलं. मी कंठळली, वैतागली ह्या सगळ्या गोष्टीला. म्हणून मी आता कमवती खाती. आणि पहिल्यापासून तुम्ही 2री-3रीला असतानाच मी सगळं कामधंदा करायला लागली आहे. तुमचं शिक्षण वगैरे ह्याला पहिल्यापासूनच असली घाण सवय आहे. आज संक्रांत भोगी, उद्या संक्रांत आहे, पण माझ्या घरात सण नाहीये. कुणासाठी करायचा? पोरग नवराव त्यांची ती खात्यात, माझी पोरगी मी फक्त. माझ्या घरात एवढीच खुशी होती, त्या खुशी माझी त्या रांडणी ओढून घेतलेली आहे. तिला लाज वाटली पाहिजे जरा. एवढं माझा सुखाचा संसार चालला होता. दुसऱ्याच्या संसारात ढवळा करून ती नीटनेटकी जगणार आहे का म्हणून सारखी आजारी पडतीये. माहितीये का? माझा तळतळ लय लागणार आहे. ती नीटनेटकी मारणार नाही. माझी जरी व्हिडिओ बघत असेल ना, तर तिने ही व्हिडिओ तर नक्कीच बघावा, नक्कीच. आणि मी व्हिडिओ काढलेला त्यांनी बघितलं की माझ्या मागे लागतो, का व्हिडिओ मध्ये असतात ती, कशामुळे तुझा मोबाईलच फोडतं, तू माझं काय टाकायचंच नाही. तुझं नाव मी घेतच नाहीये. तुझं नाव घेत नाही. तुझं नाव घेतलं ना तेव्हा बोलायचं. ज्यांनी माझं नाव राहिलं, ज्यांनी माझं वाटोळं केलं ना त्याला बोलतीये. तिने माझं लय वाटोळं केलं, इतकं वाटोळं केलं ना, इतकं वाटोळं. हर एक व्हिडिओ मध्ये मी तिला तळतळा देणार, हर एक व्हिडिओ मध्ये. माहितीये का? माझा व्हिडिओ गाजण्यासाठी नाही, माझा तळतळा तिला लागण्यासाठी. आणि तिला कळलं पाहिजे की माझा आत्मा किती तळतळ करतोय. माझा संसार मी कसा उभा केला. मी त्याच्यापाशी उपाशी तापाशी दिवस काढलेले आहेत. मी कसा उभा केलेला आहे माझा संसार. शून्यातून वर केलेला आहे, उभा केलेला आहे. आज तिने शून्यातून वर आलेला संसाराचं उद्ध्वस्त केलं. मी उपाशी तापाशी, अंगाला कपडा नव्हता. मी अशा परिस्थितीमध्ये मी त्याच्यापाशी राहिली. आणि आता चांगलं झाल्याच्या नंतर येण पोरीने 30 वर्षाची पोरगी 10 नवरं करून आलेली. आज ह्या बाबाला जायात ओढून घेतलंय. तिला लाज वाटली पाहिजे. 10 नवरं करून आलेली, कारण की पैसा पाणी सगळं देतोय ना. त्याला काय कमी आहे तिला तावा? माझा तळतळा तिला लय लागणार आहे, लक्षात ठेव. आणि मारणार, लय बेकार मारणार आहे ती. माझा आत्मा लय तळतळतो या. आज किती वर्ष झालं नवरा आणि आम्ही 8 वर्ष एकत्रित नाहीये. माझं घर फुटलं. एवढं छान घर माझं होतं, ती घर माझं 8 वर्षापासून फोडलंय तिने. माझी लेकरं एका साईडला, तर मी एका साईडला, तर तो बाबा एका साईडला. लाज वाटली पाहिजे जरा थोडी, मनाची नाही जायचं तिला.